नमस्कार इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला तुमच्या पुस्तकातील परोपकारी नरेंद्र हा पाठ शिकायचा आहे। मुलांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे नाव माहीतच असेल। स्वामीजी मोठेपणी महान व्यक्ती झाले। त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते। लहानपणीच त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले। परोपकारी नरेंद्र या पाठात त्यांच्या लहानपणातील काही प्रसंग सांगितलेले आहेत, ते आता आपण पाहूया। हिवाळ्याचे दिवस होते। कलकत्ता शहरात कडाक्याची थंडी पडली होती। छोटा नरेंद्र शाल पांघरून खिडकीपाशी उभा होता। तो बाहेर पाहत होता। रस्त्यावर तुरळक रहदारी होती। एक संन्यासी थंडीने कुडकुडत रस्त्याने जात होता। त्याच्या अंगात भगवी कफनी होती। ती ठिकठिकाणी फाटलेली होती। नरेंद्रला त्या संन्याशाची दया आली। तो संन्यासी खिडकीसमोरून जात असताना नरेंद्रने त्याला जवळ बोलावले। संन्यासी खिडकीजवळ आला। नरेंद्रने आपल्या अंगावरील भारी किमतीची शाल त्याला दिली। भगवान तुम्हाला भला करे असा आशीर्वाद देऊन संन्यासी निघाला। शाल पांघरून जात असलेल्या त्या संन्याशाकडे नरेंद्र समाधानाने बघत राहिला। तर हिवाळ्याचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस। तुम्हाला माहीत असेलच की ऑक्टोबर ते जानेवारी असे 4 महिने आपल्याकडे हिवाळ्याचे असतात आणि उत्तर भारतामध्ये यावेळेला भरपूर कडाक्याची थंडी वाजते। कलकत्ता शहर हे भारताच्या उत्तर भागात पडत आहे आणि त्या ठिकाणी कडाक्याची थंडी पडलेली होती आणि छोटा नरेंद्र शाल पांघरून, शाल म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर पांघरण्यात येणारे एक वस्त्र। हे बघा, या ठिकाणी एक माणूस हा शाल पांघरून बसलेला आहे। तर नरेंद्र शाल पांघरून खिडकीपाशी उभा होता। रस्त्यावर तुरळक रहदारी, तुरळक म्हणजे काय तर अतिशय कमी प्रमाणामध्ये रहदारी म्हणजे लोक किंवा वाहनं रस्त्यावरनं जाता येताना दिसत होती, कमी होती। आणि एक संन्यासी त्या थंडीमध्ये कुडकुडत रस्त्याने चाललेला होता। त्याच्या अंगामध्ये भगवी कफनी होती। आता आपण कफनी म्हणजे काय ते बघूया। कफनी म्हणजे साधू घालतात तसा एक प्रकारचा अंगरखा, जो असा पूर्ण शरीरात झाकून टाकतो। अशा प्रकारे हा अंगरखा आहे, त्याला कफनी असं म्हणतात। तर त्या साधूने जी भगवी कफनी घातलेली होती ती ठिकठिकाणी फाटलेली होती, त्यामुळे त्या साधूला थंडी वाजत होती। नरेंद्रला त्या संन्याशाची दया आली आणि त्याने त्याला जवळ बोलावलं आणि त्या संन्याशाला आपल्या अंगावरील भारी किमतीची शाल त्याने दिली। भारी किमतीची म्हणजे भरपूर किंमत असलेली शाल त्याला दिली आणि संन्याशाकडे तो समाधानाने बघत राहिला। नरेंद्र नित्य नेमाने व्यायाम करी। त्याला खेळाची फार आवड होती। तो रोज संध्याकाळी मैदानावर जात असे। आपल्या सवंगड्यांसह खेळत असे। एकदा नरेंद्र आपल्या मित्रांसह झोपाळ्यावर झोके घेत होता। शेजारचा झोपाळा तुटून मुले खाली पडली, पण कोणालाच इजा झाली नाही। मुले झोपाळा नीट करू लागली। नरेंद्र त्यांना मदत करू लागला, पण झोपाळा नीट होईना। त्याचवेळी एक वयस्कर कामगार तिकडून जात होता। त्याचे लक्ष या मुलांकडे गेले। तो जवळ आला व मुलांना मदत करू लागला। इतक्यात झोपाळ्याचा लोखंडी खांब मजुराच्या डोक्यावर पडला। डोक्याला जखम झाली। त्या जखमेतून भरभरा रक्त वाहू लागले। तो मजूर बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला। तर हा जो छोटा नरेंद्र होता तो नित्य नेमाने व्यायाम करे। नित्य नेमाने म्हणजे दररोज व्यायाम करायचा न चुकता आणि आपल्या सवंगड्यांसह तो खेळण्यासाठी मैदानावर पण जायचा। सवंगडी म्हणजे सोबती किंवा मित्र। तर एकदा असाच तो आपल्या मित्रांसोबत खेळत असताना झोपाळ्यावर झोके देण्याचा खेळ तो खेळत होता। इतक्यात तो झोपाळा तुटला आणि मुलं खाली पडली, पण कोणालाच इजा झाली नाही। इजा म्हणजे जखम झाली नाही आणि मुलं तो झोपाळा नीट करायला लागली। नरेंद्र सुद्धा त्या मुलांना मदत करायला लागला, पण झोपाळा काही नीट होईना। त्याच वेळेला तिकडून जवळून एक वयस्कर कामगार म्हणजे जरा जास्त वयाचा एक कामगार जात होता आणि मुलांकडे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा तो जवळ आला आणि मुलांना मदत करायला लागला। परंतु मुलांना मदत करताना
मध्येच काय झालं की झोपाळ्याचा लोखंडी खांब तुटला आणि मजुराच्या डोक्यावर पडला. डोक्याला जखम झाली. जखमेतनं भराभरा रक्त व्हायला लागलं. मजूर बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. पुढे काय झालं बघूया आपण. सर्व मुले घाबरली, पण नरेंद्र मुळीच घाबरला नाही. क्षणाचाही विलंब न करता नरेंद्राने आपल्या अंगातील सदरा काढला व त्या सदऱ्याने मजुराची जखम घट्ट बांधली. बेशुद्ध पडलेल्या त्या मजुराला काही मुले वारा घालू लागली. थोड्या वेळाने मजूर शुद्धीवर आला. सर्व मुलांना हायसे वाटले. नरेंद्राने सर्व मुलांकडून पैसे गोळा केले. आपल्याकडील सर्व पैसे त्यात घालून जमलेली रक्कम मजुराच्या हाती दिली व म्हणाला, या पैशातून औषधोपचार करा. त्या मजुराने कृतज्ञतेने सर्व मुलांकडे पाहिले आणि तो निघून गेला. मजूर जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा मुलं सगळी घाबरली, पण नरेंद्र मात्र मुळीच घाबरला नाही. त्याने क्षणाचाही विलंब न लावता म्हणजे उशीर न करता आपल्या अंगातला सदरा काढला आणि त्या सदऱ्याने मजुराची जखम घट्ट बांधली आणि त्या बेशुद्ध पडलेल्या मजुराला मुलं वारा घालायला लागली. थोड्या वेळाने तो मजूर शुद्धीवरती आला आणि मुलांना हायसे वाटले. हायसे वाटले म्हणजे संकटातून सुटलो एकदाची असं त्या मुलांना वाटलं. कारण तो मजूर जो होता तो त्यांच्यामुळे मुलांच्यामुळेच जखमी झालेला होता. मुलांना मदत करता करता जखमी झालेला होता. नरेंद्रने काय केलं, मग सगळ्या मुलांच्याकडून पैसे गोळा केले. आपल्याकडे जेवढे पैसे होते ते सगळे त्याच्यात घातले आणि त्या मजुराला दिले आणि सांगितलं की या पैशातनं औषधोपचार करा. आणि मजूर त्या सगळ्या मुलांकडे कृतज्ञतेने, कृतज्ञ म्हणजे कोण, तर जो केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. तर तो मजूर कृतज्ञतेने त्या मुलांकडे पाहत राहिला आणि तेथून निघून गेला. नरेंद्रला खेळाप्रमाणेच वाचनाची फार आवड होती. वडील विश्वनाथ दत्त त्याला पुस्तके आणून देत. ती पुस्तके तो मन लावून वाचत असे. एकदाच वाचल्यावर कोणताही विषय त्याला समजत असे. वर्गात त्याचा नेहमी वरचा क्रमांक असे. आई भुवनेश्वरी त्याला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगे. अशा गोष्टीतून नरेंद्रावर चांगले संस्कार झाले. हा नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद. तर जसं तो खेळायचा लहानपणी तसं त्याला वाचनाची पण आवड होती. त्याचे वडील कलकत्त्यामधले एक मोठे वकील होते. विश्वनाथ दत्त हे त्यांचं नाव. तर त्याला ते पुस्तकं आणून द्यायची. ती पुस्तकं तो मन लावून वाचायचा. एकदा एखादं पुस्तक वाचलं की त्याच्यातला विषय त्याला समजायचा आणि शाळेत सुद्धा त्याचा नेहमी वरचा क्रमांक असायचा. त्याची आई, जिचं नाव भुवनेश्वरी, ती त्याला नेहमीच रामायण आणि महाभारतामधल्या गोष्टी सांगायच्या आणि अशा सगळ्या गोष्टीमधून त्याच्यावरती चांगले संस्कार झाले. हा नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद. पाठ संपलेला आहे. आपण जरा शब्दार्थ पाहूया. हिवाळा एक प्रमुख ऋतू किंवा थंडीचा ऋतू. कडाक्याची म्हणजे खूप प्रखर अशी थंडी. शाल थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे लोकरीचे वस्त्र. रहदारी माणसांची व वाहतुकीची वर्दळ. संन्यासी साधू तुरळक अगदी कमी. कफनी साधूंचा पायघोळ झगा. भारी जास्त किमतीचा. नित्य नेमाने दररोज न चुकता. वयस्कर प्रौढ. कृतज्ञ केलेले उपकार स्मरणारा. हायसे वाटणे संकटातून सुटल्यावर जीवाला बरे वाटणे. आता आपण विरुद्धार्थ शब्द बघूया. छोटा मोठा. जवळ दूर. आशीर्वाद शाप. समाधान असमाधान. आवड नावड. घट्ट सैल. कृतज्ञ कृतघ्न. तर हा पाठ इथे संपलेला आहे. तुम्हाला हा पाठ समजलेला असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.